छत्रपती संभाजीनगरमधील अंबिकानगर येथे 30 ऑगस्टला मुकुंदवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत 1.5 किलो चरस जप्त केले होते। या प्रकरणातील आरोपींवर पुढील तपास सुरू ठेवताना पोलिसांनी आरोपींच्या निवासस्थानावर झडती घेतली आहे। मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रेहमानिया कॉलनी कटकट गेट परिसरातील आरोपींच्या घरावर झडती टाकली। या कारवाईत पोलिसांनी परिसराची सखोल पाहणी केली आणि महत्त्वपूर्ण माहिती जमा केली। पोलीस तपासानुसार या कारवाईतून अंमली पदार्थ विक्रीच्या एका मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी सुरू केली असून या प्रकरणात आणखीन काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे। या तपासाची सूत्रे राज्याबाहेरही पोहोचू शकतात। अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करत आहेत। दिनांक 30 ऑगस्ट रोजी अंबिकानगरमध्ये 4 आरोपी हे आपल्याला 1.5 किलो गांजा ताब्यात बाळगून मिळून आलेले होते। त्यांच्यावर चरस ताब्यात मिळून आलेलं होतं। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर आरोपींचा तपास सुरू आहे। सदर आरोपी हे कुठून तो चरस आणत होते आणि तो पुढे कोणाला विकत होते, काय विकत होते, याचा सखोल तपास सुरू आहे। आणि आज रोजी सदर आरोपींची आम्ही घरझडतीसाठी याला रेहमानिया कॉलनी आहे, त्याच्यानंतर कटकट गेट या ठिकाणी आलेलो होतो। सदर आरोपींच्या घरझडत्या घेण्यात आलेल्या आहे, तपास सुरू आहे। आपण आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना, जनतेला आवाहन करू इच्छितो की जर आपल्या अशा प्रकारचं कृत्य, बेकायदेशीर कृत्य कुठेही जर सुरू असेल तर त्याची आपण माहिती आम्हाला 112 वर देऊ शकता। जे 100 नंबरला सुद्धा आपण ती माहिती देऊ शकता आपण। आणि जर आपल्या माहितीतून असं जर कुठे काही प्रकार आढळून आला तर त्याच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई करून योग्य ते आरोपींवर शासन करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।